नमस्कार. मी प्राध्यापक वाय बी मोहिते, विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय शिराळा. आज आपण या ठिकाणी इयत्ता 12वी विषय भूगोल यामध्ये लोकसंख्या भूगोल भाग 1 याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटतोय. यामध्ये बघा की आपण साधारणतः आत्तापर्यंत जगाची लोकसंख्या जी 2019च्या आकडेवारीनुसार जी आहे 7.7 अब्ज, हे पूर्ण जगभरामध्ये असमान पद्धतीचं वितरण आपल्याला काय होतं की त्या ठिकाणी दिसून येतं. इथंपर्यंतचा भाग आपण काय केला आहे की बघितलेला आहे. आता त्यानंतर बघा की जगाची लोकसंख्या आहे ती जमीन आणि लोकसंख्येचे वितरण हे फक्त संख्येवरूनच स्पष्ट होत नाही आहे, तर त्यासाठी क्षेत्रफळामध्ये राहणाऱ्या लोकांचा सुद्धा काय केला जातो त्या ठिकाणी विचार केला जातो. उदाहरणार्थ बघा की एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये प्रति चौरस किलोमीटर राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे त्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता होय. म्हणजे आपण एखाद्या देशाचा जर विचार केला तर एखाद्या देशाची एकूण असणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच देशाचं असणारं एकूण असणारं क्षेत्रफळ, या दोघांचं जर भागाकार केला तर त्यामधून येणारी संख्या म्हणजे काय की लोकसंख्येची घनता होय. आता ही लोकसंख्येची घनता एखाद्या प्रदेशामध्ये जर जास्त असेल तर त्या ठिकाणी काय होते की लोकसंख्या त्या देशाची जास्त आहे असं काय केले जाते समजली जाते. लोकसंख्येची घनता जर कमी असेल तर मात्र काय केले जाते की त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे असं काय केलं जातं सांगितलं जातं. म्हणजे एकंदरीतच लोकसंख्येची घनता काय केली जाते या पद्धतीने विचारात घेतली जाते. आता यामध्ये बघा की आपल्याला दुसरं एक काम या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे काय की तक्ता क्रमांक 1.1 जो आहे यामध्ये साधारणतः 10 देशांची नावं ही त्या ठिकाणी काय केली आहेत दिलेली आहेत. त्यामध्ये चीन आहे, भारत आहे, संयुक्त संस्थान आहे, इंडोनेशिया आहे, पाकिस्तान आहे, ब्राझील आहे, नायजेरिया आहे, बांगलादेश, रशिया आणि मेक्सिको हे देश आहेत. त्या देशांची असणारी 2018ची लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे आणि त्यांचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी चौरस किमीमध्ये दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की आपल्या वहीमध्ये हा तक्ता क्रमांक 1.1 व्यवस्थितरित्या काढायचा आहे आणि तो काढून काय करायचं आहे की लोकसंख्या आणि त्या ठिकाणी असणारं क्षेत्रफळ याचं डिवायडेशन करायचं आहे आणि त्यानंतर लोकसंख्येची घनता काढून पुढच्या कॉलममध्ये काय करायचे आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लिहायचे. आता यानंतर बघा की लोकसंख्येचं वितरण आहे ते आपण जसं आता या पद्धतीने समजून घेतलं, त्याच पद्धतीने लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक सुद्धा आहेत. आता लोकसंख्या वितरणाचा परिणाम करणाऱ्या घटकांचा जर विचार केला तर साधारणतः प्रामुख्याने 3 घटक आपण काय करतो विचारात घेतो. मग त्यामध्ये बघा प्राकृतिक घटक आहे, मानवी घटक आहे आणि इतर घटक आहेत. आता या प्राकृतिक घटकांचा विचार केला तर भूपृष्ठाशेजारी असणारे जे पर्वत, पठार, मैदान यांचा समावेश या प्राकृतिक घटकामध्ये केला जातो. मानवी घटकाचा विचार केला तर मानवी घटकामध्ये साधारणतः त्या ठिकाणी मानवाशी असणारे पूर्णपणे त्या ठिकाणी सोयीसुविधा आहेत त्या सगळ्याचा विचार काय केला जातो मानवी घटकामध्ये केला जातो. आणि इतर घटकांचा सुद्धा काय होतो की त्याच्यावरती लोकसंख्येवरती परिणाम झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता त्यानंतर बघा प्राकृतिक घटकांचा जर विचार केला तर प्राकृतिक घटकामध्ये साधारणतः त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आणि विरळ लोकसंख्या या दोन्हींचा जर विचार केला तर मात्र काय होतं की त्या ठिकाणी मैदानी प्रदेश आणि डोंगरी प्रदेश या दोन्हींचा विचार केला जातो आणि त्यानुसार त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण झालेलं आपल्याला काय होतं दिसून येतं. आता त्यामध्ये बघा की वेगवेगळ्या स्वरूपाची भूमी स्वरूपं आहेत किंवा भूरूपं जी आहेत त्या भूरूपांचा परिणाम लोकसंख्येच्या एकत्रित येण्यावरती किंवा केंद्रीकरणावरती आणि विकेंद्रीकरणावरती परिणाम करतो. उदाहरणार्थ बघा की दाट लोकसंख्या कोणत्या ठिकाणी असेल तर ज्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश असेल, मानवाच्या सर्व गरजा ज्या ठिकाणी सहजासहजी पूर्ण होतात त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या एकत्रित आलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघा याच्या विरुद्ध विचार जर केला तर मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागत असतील तर त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळते. म्हणजे आपण जर विचार केला तर मैदानी प्रदेशामध्ये मानवाच्या मूलभूत गरजा या सहजासहजी पूर्ण होतात. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सहजासहजी पाणी पुरवठा असेल,
वाहतूक सुविधा असेल, नदी असेल त्या ठिकाणी, त्याचबरोबर मैदानी प्रदेश असेल, त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या दाट स्वरूपाची आढळते. उदाहरणार्थ गंगा नदीच्या मैदानी खोऱ्याचा जर विचार केला तर भारतातील बहुसंख्य लोकसंख्या त्या ठिकाणी एकवटलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे तो जो परिसर आहे तो दाट लोकसंख्येचा परिसर म्हणून काय केला जातो विचारात घेतला जातो. त्यानंतर बघा डोंगराळ प्रदेश उदाहरणार्थ हिमालयासारखा दुर्गम भाग असेल त्या दुर्गम भागामध्ये लोकसंख्या ही विरळ स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळते. त्याच्या पाठीमागचं कारण काय तर त्यामध्ये मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्या सहजासहजी पूर्ण होत नाहीत, त्यासाठी कष्ट करावे लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावे लागते, त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ स्वरूपाची आपल्याला त्या ठिकाणी आढळते. म्हणजे प्राकृतिक घटकामध्ये प्राकृतिक रचना म्हणजे त्या ठिकाणी असणारं भूमी स्वरूप हे कशा पद्धतीचं आहे यानुसार त्या ठिकाणी काय केले जाते लोकसंख्या विरळ का लोकसंख्या दाट ही काय केली जाते वितरित केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघा त्याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हवामान. आता एखाद्या प्रदेशामध्ये हवामान कसं आहे ही सुद्धा लोकसंख्येसाठी किंवा लोकसंख्या एकत्रित येण्यासाठी किंवा वेगवेगळे होण्यासाठी अतिशय परिणामकारक घटक म्हणून काय केला जातो ओळखला जातो. त्यामध्ये बघा की हवामान ज्या ठिकाणी आल्हाददायक असेल त्या ठिकाणी काय केलं जातं की साधारणतः त्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट स्वरूपाची आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे आल्हाददायक वातावरण म्हणजे काय की मानवाला अनुकूल अशा प्रकारचं हवामान जर त्या प्रदेशामध्ये असेल की उदाहरणार्थ भूमध्य सामुद्रिक हवामान त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला हवामान अतिशय चांगल्या पद्धतीचं आढळतं की ज्या ठिकाणी लोकसंख्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये एकत्रित आलेले आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघा की ज्या ठिकाणी अतिउष्ण प्रदेश असेल, ज्या ठिकाणी अतिशीत प्रदेश असेल, ज्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश असेल, ज्या ठिकाणी अतिशय पर्जन्यमानाचा प्रदेश असेल त्या प्रदेशामध्ये मात्र काय होतं की हवामान हे मानवाला जगण्यासाठी अनुकूल स्वरूपाचं नसतं किंवा प्रतिकूल त्या ठिकाणी असतं. त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या काय होते की विरळ स्वरूपाची आपल्याला काय होते त्या त्या ठिकाणी आढळते. मग त्यामध्ये बघा ॲमेझॉन आणि कांगो नदीच्या सखल प्रदेशाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी प्रतिकूल स्वरूपाचं हवामान आपल्याला काय होतं की त्या ठिकाणी दिसून येतं की ज्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी विरळ लोकसंख्या आपल्याला काय होते की त्या ठिकाणी आढळते. म्हणजे हवामान हा सुद्धा एक असा घटक आहे की ज्या घटकाचा परिणाम हा लोकसंख्येच्या केंद्रीकरणावरती आणि विकेंद्रीकरणावरती झालेला आपल्याला काय होतो की त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर बघा की आणखी एक महत्त्वाचा घटक आहे की जो लोकसंख्येवरती परिणाम करतो तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. आता पाण्याची उपलब्धता कशी आहे कारण पाणी हे मानवाला जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक काय केला जातो किंवा महत्त्वाची मूलभूत गरज अशी काय केली जाते समजली जाते. आता ज्या प्रदेशामध्ये पाणी मुबलक स्वरूपामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसंख्या काय असते की एकत्रित आलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. मग त्या ठिकाणी बघा नद्यांची खोरे असतील, मैदानी प्रदेश असेल, किनारी प्रदेश असेल की ह्या प्रदेशामध्ये पाण्याची सहजासहजी उपलब्धता त्या ठिकाणी होते. पाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी उपलब्ध असतं. त्यामुळे काय होते की दाट स्वरूपामध्ये लोकसंख्या आपल्याला काय होते की त्या ठिकाणी आढळते. म्हणजे नाईल नदीचं खोरं आहे, भारतातील किनारी प्रदेश आहे किंवा वाळवंटामध्ये मरुद्यान आहे. आता मरुद्यान म्हणजे काय की वाळवंटामध्ये एकाच ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल त्या ठिकाणी लोकसंख्या एकत्रित आलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पाणी हा घटक अशा पद्धतीचा आहे की जर एखाद्या ठिकाणी मुबलक स्वरूपामध्ये असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या एकत्र येईल आणि जर कमी पाण्याचा प्रदेश असेल तर त्या ठिकाणी मात्र काय होते की लोकसंख्या ही विरळ स्वरूपाची आपल्याला काय होते त्या ठिकाणी आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशामध्ये लोकसंख्या ही विरळ स्वरूपाची आपल्याला काय होते की त्या ठिकाणी आढळते. त्यानंतर बघा की जमीन बघा की सुपीक जमीन जर एखाद्या प्रदेशामध्ये असेल तर त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या एकत्रित आलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. मग त्यामध्ये बघा की गंगा नदीचं खोरं आहे, मिसिसिपी नदीचं खोरं आहे, इरावती नदीचं खोरं आहे की ज्या प्रदेशामध्ये या नद्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं संचयन करून सुपीक मृदा काय केली आहे की त्या ठिकाणी तयार केलेली आहे की ज्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची शेती केली जाते, सहजासहजी पाणी उपलब्ध होतं, सहजासहजी वाहतुकीच्या सुविधा होतात. त्यामुळे एकंदरीतच ही चांगली जमीन असल्यामुळं त्या ठिकाणी सुपीक मृदा असल्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या एकत्र आलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघा की ज्या ठिकाणी नापीक मृदा असेल
ते नापीक मृदा असलेल्या ठिकाणी लोकसंख्या मात्र काय होते की विरळ स्वरूपामध्ये आढळलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघा, हे घटक ज्या पद्धतीने लोकसंख्यावरती परिणाम करतात किंवा वितरणावरती परिणाम करतात, त्याच पद्धतीने काही मानवी घटक आहेत. त्या मानवी घटकांचा विचार केला म्हणजे त्यामध्ये प्रमुख म्हणजे शेती. आता शेती हा घटक अशा पद्धतीचा आहे की त्या ठिकाणी शेतीचा प्रकार असेल, पिकांच्या पद्धती असतील, लागवडीची पद्धत असेल, वैशिष्ट्यपूर्ण पिकं असतील, वैशिष्ट्यपूर्ण पीक लावणीची पद्धत असेल, या सगळ्यांचा जर विचार केला तर मात्र ज्या प्रदेशामध्ये अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगली शेती केली जाते, त्या प्रदेशामध्ये मानव एकत्रित आलेला आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो. उदरनिर्वाहाची साधनं त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळं चांगली शेती ज्या प्रदेशामध्ये होईल किंवा शेतीसाठी पूरक सगळं वातावरण ज्या प्रदेशामध्ये असेल, त्या ठिकाणी लोकसंख्या ही एकत्रित आलेली आपल्याला दिसून येते. आणि जर अशा प्रकारची नापीक किंवा योग्य जमीन शेतीसाठी नसेल तर मात्र काय होतं की त्या ठिकाणी लोकसंख्या विरळ स्वरूपाची आपल्याला काय होते त्या ठिकाणी आढळते. त्यानंतर बघा की खाणकामाचा जर विचार केला तर खाणकाम ज्या प्रदेशामध्ये उपलब्ध असतील किंवा खाणकामाचा उदय ज्या प्रदेशामध्ये झाला असेल, त्या प्रदेशामध्ये रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते. खनिजांची उपलब्धता असेल तर त्या ठिकाणी अतिशय अकुशल मजुरांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. म्हणजेच रोजगार आणि खाणकामाची उपलब्धता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असेल, अदरवाईज इतर ठिकाणी लोकसंख्या कमी स्वरूपामध्ये वितरित झालेली आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. आता वाहतुकीच्या साधनांचा जर विचार केला तर वाहतुकीच्या सोयी आणि गैरसोयी ज्या प्रदेशामध्ये असतील त्या प्रदेशामध्ये काय होणार आहे की लोकसंख्या आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये वितरित झालेली आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. आता त्यामध्ये बघा की वाहतुकीचा जर विचार केला तर वाहतुकीमध्ये रस्ते, महामार्ग किंवा ज्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी सुलभता आपल्याला दिसून येईल त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त प्रमाणामध्ये असणार आहे किंवा त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येणार आहे. तर वाहतुकीच्या गैरसोयी असतील तर मात्र त्या ठिकाणी लोकसंख्या कमी प्रमाणामध्ये असणार आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर बघा की नागरीकरणाचा विचार केला तर नागरीकरणामध्ये मानवास अनुकूल ज्या सोयी आहेत त्या सोयींचा परिणाम नागरीकरणावरती किंवा लोकसंख्येच्या एकत्रित येण्यावरती झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग यामध्ये बघा की वाहतूक असेल, व्यापार असेल किंवा इतर सेवा काही असतील ज्यामध्ये तृतीय व्यवसाय असेल, रोजगाराच्या संधी असतील, त्याचबरोबर शिक्षण असेल, आरोग्य असेल, बँकिंग सुविधा असतील, व्यवसाय असतील, हे ज्या प्रमाणामध्ये एकत्रित आलेले असेल त्या ठिकाणी लोकसंख्या एकवटलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. किंवा नागरीकरण ज्या ठिकाणी वाढलं नसेल त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी कमी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आढळते. उदाहरणार्थ बघा की मुंबई या शहरामध्ये नागरीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला काय होते की जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय होते की त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघा की राजकीय घटक आणि शासकीय धोरण. आता राजकीय घटक आणि शासकीय धोरणाचा सुद्धा लोकसंख्या वितरणावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. मग त्यामध्ये शासकीय सुविधा, इतर भत्ते यांचा सुद्धा काय केला जातो लोकसंख्या वितरणावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ आपण बघा की जपानचा जर विचार केला तर जपानमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी 1/3 लोकसंख्या ही टोकियो शहरामध्ये राहिलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्या ठिकाणी असणारे जे सरकार आहे ते सरकार काय करतं की टोकियो शहर सोडून बाहेर जाणाऱ्यांसाठी की प्रोत्साहनपर पैसे किंवा प्रोत्साहन स्वरूपामध्ये पैसे काय केले जातात की त्या ठिकाणी पुरवले जातात. म्हणजेच काय, हे सर्व शेती आहे, खाणकाम आहे, वाहतूक आहे, नागरीकरण आहे, राजकीय घटक व शासकीय धोरणं आहेत, हे काय करतात की लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे मानवी घटक म्हणून काय केले जातात ओळखले जातात. त्याचबरोबर बघा इतर काही घटक आहेत की ज्या घटकांचा सुद्धा लोकसंख्या वितरणावरती परिणाम होतो. त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर आहे, सुगमता आहे, नैसर्गिक बंदरं आहेत, ऊर्जा स्रोत आहे, जलवाहतुकीस उपयुक्त असणाऱ्या नद्या आहेत, कालवे आहेत, सांस्कृतिक घटक आहेत, स्थलांतर आहे, आर्थिक क्रिया आहेत किंवा तंत्रज्ञान आहे. हे सर्व इतर घटक आहेत की जे काय करतात की लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक म्हणून काय केले जातात ओळखले जातात. हे सर्व घटक लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करतात. इथंपर्यंतचा भाग आपण आत्ता बघितलेला आहे. पुढील भागासाठी आपण व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये काय करायचं आहे भेटायचं आहे. धन्यवाद.